ऋषभ आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश. पहिला चेंडू इकडे मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे रतीश. रतीश एक चांगला खेळाडू म्हणून त्याची नक्कीच ओळख आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून तो कशा पद्धतीचा करेल खेळ. ऋषभ यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळला. चेंडू बॅट वर आलाय. एक धाव पूर्ण केली. तो असा फंबल परंतु एकच धावेवर समाधान. श्री गणेश होत आहे मात्र इकडे टीम आर्यन शिरगावचा. हे मैदान आर्यन शिरगावसाठी खूप लकी ठरलंय कारण गेल्या वेळीची जी सर्पमित्रची स्पर्धा झाली ना त्या स्पर्धेचा विजेता संघ हा आर्यन शिरगाव होता. त्यामुळे या मैदानाचा खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. ते नक्की त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील नो डाऊट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार रतीश आणि त्याच्या समोर मात्र आहे फलंदाज तो कल्पेश. स्ट्राईक वर आहे कल्पेश. कल्पेश कशा पद्धतीची फलंदाजी करेल. 4 ओव्हरचा मॅच आहे. इकडे मात्र खडेकडे या चेंडूला डीप पॉइंट क्षेत्रात खेळला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 3 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग मिळून विकेट. अपन नेहमी म्हणतो की पलक झपकती परिस्थिती बदल जाती है. आंखों आंखों भी इशारे होने चाहिए आणि ते आंखों आंखों में इशारे पाहायला मिळाले आणि इथून मात्र 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर आहे 4. 3 चेंडू झाले. 4 धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं. स्ट्राईक वर मात्र ऋषभ. बॅटची आतील कडा. ऋषभ बॅक टू द पवेलियन. युवा मासवनचा रतीश मात्र ऋषभला बॅक टू द पवेलियन पाठवत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अभय न्यूमॅनी. अभय काय करेल आपल्या संघासाठी. त्याच्या वर आता सध्याची स्थिती जर पाहिली ना तर थोडंसं भय आहे कारण 4 चेंडू झाले. 4 धावा आणि 1 विकेट. युवा मासवण संघ आपल्या पाठी राख्यासह इथे उपस्थित झालाय. त्यांचंही करूया स्वागत. इथे मात्र चेंडूचा वेट केला होता त्यामुळे चेंडू बॅटवर नीटसा आला नाही. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी रतीशने आतापर्यंत केलाय. लास्ट बॉल. 4 वर 1. हा चेंडू खराब आहे. फायदा उचलायला हवा होता. चेंडू पंच सांगतात इट्स नो बॉल. नो बॉल याचा अर्थ आहे की फ्री हिट. युवा मासवण. मला गेल्या वर्षी ती युवा मासवणची ती प्रीमियर लीग आठवते जिथे गोटे अंपायर दशरथ पाटील यांची जुगलबंदी आम्ही पाहिली. इकडे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळी चेंडूला ज्या पद्धतीने खेळलाय डीप कव्हर पॉइंट ला इकडे कव्हर करता करता चेंडूला फील्ड केलाय. जोपर्यंत फलंदाज 2 धावा इकडे मात्र पूर्ण करतायत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय मात्र 7 धावा 1 षटक 7 धावा. मला ती त्यांची ग्रँड एंट्री आठवते ज्या पद्धतीने गोटे आणि दशरथ पाटील त्या मैदानावर आले. मासवणकरांनी केली गेलेली त्यांची ती शाही एंट्री कोणी विसरू शकत नाही. मी स्वतः त्या तिथे उपस्थित होतो आणि मीही ती एंट्री पाहिली कारण गोटे अंपायरनी कॉल केला होता. खूप वेळानंतर त्यांना भेटण्याचा योग आला कारण गोटे अंपायर खूप दिवस झाले क्रिकेटपासून दूर होते काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे. त्यानंतर ते पुन्हा एकदा उतरले आणि त्या पद्धतीचा मासवणकरांना त्यांनी आनंदित केलं त्या लीगमध्ये. खूप वेगळी क्षणचित्र होती ती. पाटील नेटवर्क तिकडे लाईव्ह करत होता. 7 वर 1 सध्याची स्थिती आणि षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर जयेश. 1 ओव्हर आणि ज्या पद्धतीच्या धावा हव्या आहेत त्या हवा काढाव्या लागणार आहेत कारण इथून आर्यनला या मैदानाचा चांगला अनुभव आहे परंतु इथून धावा जमाव्या लागतील. तुम्ही या आधी काय केलं त्याला महत्व नाही. तुम्ही आज काय करणार याला खूप महत्व आहे.
आपण नेहमी म्हणतो भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमानाला महत्व द्या. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा होता. जयचा चेंडू डॉट बॉल. फलंदाज कल्पेशला तो चेंडू समजला नाही. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत चालू आहे. आर्यन शिरगाव चेंडूला येऊन दिला, फक्त दिशा दिली चेंडूला. गली रिजन मधून डीप बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू जातोय. तिकडून मात्र चेंडू फील्ड केला जाईल आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या दोन्ही पुन्हा एकदा वाढेल. दोन्ही फ्लाय होईल. धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 9 ऑन बोर्ड. 9 वर 1. चेंडूला येऊन दिलं. फलंदाजांना वेळ होता खूप आणि तेच कल्पेशने दाखवलं. चेंडूला आल्यानंतर फक्त दिशा दिली. धावसंख्या आतापर्यंत 9 धावा. गडी बाद झाला 1. ऋषभ फलंदाज जो बाद झाला. यावेळी मोठा फटका खेळायचा होता परंतु लाईन मध्ये नाही आले आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. डॉट बॉल पाहायला मिळतो पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. बॉल ज्या पद्धतीने होता फलंदाजाला तो समजला नाही. मोठा फटका खेळायचा होता परंतु लाईन मध्ये आले नाही आणि चेंडू मिस केलाय. इथे रिव्हर्स खेळायचा होता. पुन्हा एकदा संधी आहे. डायरेक्ट हिट जरूर इथे अडचणीत आणू शकली असती. इकडे मात्र 1 धाव मिळेल. चेंडू बॅटला लागला होता असं एखादं दिसते. लेग बाईज. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 4. चेंडू झालाय 10 धावा. खराब शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन. लगातार लाईन मिस करतात. चेंडूच्या लाईन मध्ये येत नाही. जर बॅट चेंडूच्या लाईन मध्ये परफेक्ट आली तर मात्र इथून मात्र धावसंख्येला कुठे ना कुठे स्टॉप केलं जाईल. धावसंख्या फलकावर लागलाय 10. 1 गड्याच्या मोबदल्यात लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू लाईन मध्ये आलाय आणि यावेळी चेंडूला भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या जवळ. परंतु त्या फटक्यात तेवढी जान नव्हती. त्यामुळे इकडून मात्र या 2 धावा मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागतंय 12 ऑन बोर्ड. 12 धावा त्या फलकावर आहेत. 12 धावा फलकावर आहेत. षटक संपतात 2. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 12. आपण पाहतात इथे ही स्पर्धा चला थोडीशी घाई करा. घाई करायची आहे प्लीज, विनंती आहे. थोडीशी घाई करा जेणेकरून मॅच हे वेळेवर पार पडतील. 2 षटक 12 धावा 1 गडी बाद. राहुल धानवा सर इकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. जरी कितीही तुम्ही रुमाल बांधा ना तरी माणसाचे चेहरे ओळखीला येतातच. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर आहे ती 12. सेलिब्रिटी लोक ओळखायला लगेच येतात. मग धोनी सारखा तुम्ही हेल्मेट घाला. इथे मात्र हा पहिला चेंडू पंच सांगतात इट्स अ वाईट. धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र आता 13. ऋतिक. थर्टीन ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नीटसा बॅट वर येत नाहीये. इकडे 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे परंतु इथे सॅक्रिफाईस करणार विकेट. इथे मात्र फलंदाज अभयला बॅक टू द पविलियन पाठवला जात आहे. अजून एक झटका लागतोय. इथे मात्र तुम्ही पाहू शकता सॅक्रिफाईस केला जातोय विकेट. अभय बॅक टू द पविलियन. आता न्यू मॅन इन आर्यन. आर्यन शिरगाव ज्याच्या नावात आर्यन आहे हाच तो आर्यन. आणि पाहूया तो आर्यन काय करणार. आपल्या संघाला या स्थितीतून बाहेर काढणार का. कारण सध्याची स्थितीचा विचार केला 14 वर 2. हे षटक क्रमांक 30 मैदानाच्या आत. आज कॉमेंटेटरचे संघ येत आहेत असं वाटतंय. याआधी आकाश भोईर यांचा संघ होता. राहुल धानवा आता आलेत आणि राहुल धानवा यांचं स्वागत पहा षटकाराने केलंय. चेंडू सीमारेषा पार खणखणीत. हा येतोय षटकार 6. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र
आता 20-20 ऑन बोर्ड. या मैदानाचा विचार केला तर आज धावा होत नाहीयेत. कालच्या दिवसाचा जर विचार केला, ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. ओ काय फटका सजवलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचताना मात्र आता 26-26. काय मॅच बदलते. चला यापुढच्या मॅच कडे लक्ष असणार आहे, जिकडे मात्र आई अंबे जांभूळपाडा विरुद्ध जय अंबे करंजोंडा. चला टॉस साठी तयार राहा. 26 लॉस ऑफ 2. 26 वर 2. आर्यन ऑन फायर. कल्पेश ऑन फायर, माफ करा. हा चेंडू जातोय निर्धाव. सव्वीस वर 2. शेवटचे 2 बॉल या षटकातील. पुन्हा एकदा हा मोठा प्रहार. चेंडू यावी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. खनखनाती खनखनाती षटकार. 6-6-6. खूप चांगला फटका. स्कोर मूव्स ऑन 32. 32 लास्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. वॉट अ बॅटिंग. इकडे मात्र कल्पेशनी या मॅच मध्ये जान टाकलाय. 3 षटक संपलेत. 32 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. मी म्हणेल इकडून मात्र आर्यन शिरगाव या मॅच मध्ये सध्या ड्रायव्हिंग सीट वर आहे. कारण या आधीच्या मॅचचा विचार केला तर 37 स्कोर होता. त्या आधीच्या मॅचचा विचार केला तर 24 स्कोर होता. तर आजच्या दिवसातील मोठा स्कोर बनवण्याची संधी सध्या तरी आर्यन शिरगावला आहे. 1 ओव्हर बाकी आहे आणि कल्पेश आणि आर्यन ही जोडी मैदानाच्या आत. युवा मासवंतचे अनेक चाहते आहेत. आकाश लहानगे सध्या त्यांनी या मॅच साठी विशेष पाठवलेत या युवा मासवंतला. 3 षटक 32 धावा 2 गडी बाद. लास्ट 6 बॉल्स. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. लास्ट 6 बॉल्स. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज राहुल. पहिला राहुल कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. पहिला चेंडू. आर्यन आल्या पॉवर हिटिंग दाखवत आहे. व्हॉट अ स्ट्रोक. द स्ट्रोक ऑफ द डे. काय फटका सजवला मित्रा. आल्या पॉवर हिटिंग. सरळ पाय पकडण्याचा प्रयत्न आणि चेंडूला भिरकावून दिलाय षटकारासाठी. गुड बॅटिंग. गरज आहे. हाणामारीचा षटक आहे आणि त्या षटकात मात्र अशीच फलंदाजी हवी आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. मॅच बदललाय 5च्या षटकापासून. कारण 5च्या षटकापासून जर विचार केला तर हा 5वा षटकार आलाय. 5 सिक्सेस. 5वा 6 आणि इथे तर बॅक टू बॅक 2. आर्यन यू ब्युटी. धावसंख्या फलकावर आहे 44-44. युवा मासवरला विचार करावा लागणार आहे. असे बॉल टाकून चालणार नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढात देता आणि खास करून अशा पॉवर हिटर बॅटर साठी तो मात्र सोडणार नाही. आर्यन 2 चेंडू 12 धावा. का मला पाठवलाय या नंबरवर हे त्यांनी सांगितलंय. नंबर 4 वर सध्या तो बॅटिंग करतोय. यावी इनसाइड आउट स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करणार नाही आणि आर्यननी त्याचं काम करून तो मात्र बॅक टू द पवेलियन येतोय. 44 वर लागतोय. हा 3रा झटका. विकेट. शेवटचे 3 बॉल.
वेल प्लेड आर्यन. खूप चांगला बॅटिंग पाहायला मिळाली. नवीन बॅटर आकाश. इनसाइड आउटचा स्ट्रोक होता, परंतु त्याला ज्या पद्धतीने आपण नेहमी म्हणतो की उंची जास्त अंतर कमी पाहायला मिळालं. आणि 44 वर 3 विकेट. लास्ट 3 बॉल्स. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. आकाशचा रोल काय असणार आहे? आकाश काय करणार? आकाश हा युवा खेळाडू आहे, त्याच्या समोर कल्पेश आहे. आता आकाश काय करणार याकडे लक्ष. शेवटचे 3 बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. पाहूया राहुल टू आकाश. इकडे मात्र हाच त्याचा रोल होता की सिंगल्स. इकडे मात्र कन्वर्ट करणं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण. खराब थ्रो आणि 3 धावाही पूर्ण होतील. आणि या 3 धावेने धावसंख्या धावून पोहोचते मात्र आता 47. का आम्ही 5च्या स्पर्धेमध्ये या मैदानावर विजेते होतो हे मात्र त्यांनी तिसऱ्या षटकानंतर दाखवून दिलंय. कारण तिसऱ्या षटकानंतर मॅच बदलला. 3 आणि टोटल 5 6 लागलेत आतापर्यंत 10 चेंडूत. विश्लेषण करावं लागणार आहे. आणि मला वाटतं राहुल धानवा त्याचा सध्या कॅल्क्युलेशन म्हणवतात की काय चुकलं काय ते त्याला नंतर सांगणार नक्की की कुठे चेंडू टाकले गेलेत. खरं तर 47 लॉस ऑफ 3 लास्ट 2 बॉल्स. यावेळी हेलिकॉप्टर उडवायचा होता. चेंडू नीट सफाईवर आला नाही. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा आरामात पूर्ण होती नो डाऊट. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 49. अजूनही या षटकाचा विचार केला तर लास्ट बॉल. या मी मगाशीच म्हटलं की या दिवसातील हा सर्वात मोठा स्कोर करू शकतो टीम आर्यन 11 शिरगाव. आणि त्यांनी ते केलेत. 49 धावावर 3. आधीच्या 2 षटकात वाटलं नव्हतं की धावा होतील, परंतु तिसऱ्या षटकानंतर गेअर बदललाय त्यांनी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. पुन्हा एकदा सिंगल तर मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव पूर्ण करताना स्कोर मूव्स ऑन 51 अँड 52 इज अ टार्गेट. 51 धावा झाल्यात. 52 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा. ते कशा पद्धतीने केल्या जातील आम्ही मात्र घेतो छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा शिवनेरी रोड बीच चषकचा हा अंतिम दिवस. त्याच्यामधील हा अतिमहत्वाचा सामना जिकडे युवा मासवलला 52 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे आर्यन शिरगाव संघासमोर. चला पुढची मॅच पुन्हा एकदा विनंती करतोय. जय अंबे जांभूळपाडा आणि जय अंबे करसोंडा. चला दोन्ही संघ चला टॉस साठी या प्लीज. आणि या दोन्ही अजय मध्ये आपल्या नक्कीच राहुल धानवाद सर तुम्हाला पुन्हा एकदा या गुड मॉर्निंग या सामन्यासाठी शुभेच्छा. नंतर तुमचा आवाज आम्हाला काल नक्की भेटेल याची आम्ही अपेक्षा करतो. जरा मॅच कडे. मॅच तेवढाच टफ फाईट होणार नो डाऊट. वन साइडेड मॅच नाही होणार हे आम्हालाही माहित आहे. जय मैदानाच्या आत
स्ट्राईकवर अजय भोईर. अजय भोईर आणि दुसऱ्या बाजूला अजय धानवा. ही जोडी मैदानाच्या आत एक डावखुरा तर एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. तर करसोंड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर पहिला षटक ज्यांच्या हातात दिलं जातं आर्यन शिरगावकडून शैलेश हा गोलंदाजी मार्कवर आहे. दोन्ही संघाला देऊया खूप सारे शुभेच्छा. चांगला संघ खेळ करेल तो विजयी होईल या शुभेच्छा आपण देऊया आणि जाऊया मैदानाच्या आत. पहिला चेंडू डावखुरा फलंदाज अजय साठी हा पहिला चेंडू असणार आहे. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाज. इकडे मात्र शैलेश. शैलेशचा पहिला चेंडू खराब चेंडू. फायदा उचललाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. खनखनाती षटकार. काय सुरुवात आहे. काय पॉवरफुल हिटिंग आहे. पहिल्या चेंडूवर युवा मासवंतचा फलंदाज अजय सांगतोय. अजय भोईरच्या बॅट मधून हा निघालेला पहिला षटकार. पहिल्या चेंडूवर अजय भोईरचा खेळ मला वाटतं मी मागच्या स्पर्धेत पाहिला जिथे नंडोरेला स्पर्धा झाली. युवा मासवंतचा संघ तिथेही खूप चांगला खेळ करत आला होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. यावी चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमारेच्या जवळ पकडला जातोय. खूप मोठा विकेट. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर विकेट. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर षटकार यायला असं नसतं. मला वाटतं क्रिकेट म्हणजे फक्त षटकार आणि चौकार नाही तर क्रिकेट म्हणजे हुशारी आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार मारू शकत नाही. चांगला फटका होता नो डाऊट. परंतु थोडक्यात तो चेंडू पुन्हा बॅकला आला आणि तिकडे चांगला झेल घेतला क्षेत्ररक्षकाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पराग. धावसंख्या फलकावर आहे 6. 52 धावांच्या आव्हानाचा पाठला. काय सुरुवात झालाय या मॅच मध्ये आणि मायबाप प्रेक्षक मोठ्या संख्येने या मॅचचाही आनंद घेतात युट्यूबला. त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसात नक्कीच तुम्हाला चांगला मॅचेस पाहायला मिळतील नो डाऊट. पुन्हा एकदा मोठा फटका. एक हात सुटलाय. चेंडू हवेत आहे. ओ क्षेत्ररक्षक आधीच पडला. हा रिप्ले बघा पुन्हा एकदा. काय एकंदरीत झालं. गोलंदाज आधीच पडलाय. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. चेंडू गेला हवेत वरती आणि त्यानंतर चेंडू खाली येतोय आणि त्याच्या आधीच गोलंदाज इथे पडला खाली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 7 वर. 7 ऑन बोर्ड. सध्याचा विचार केला या सामन्याचा तर 3 चेंडू झाले 7 धावा 1 गडी बाद. इकडे मात्र हा चांगला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. अजय धानवा आता ऑन स्ट्राईक होता आणि अजय धानवाने 2 धावा आपल्या संघासाठी नक्की केल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल्स ला कन्वर्ट केला जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 10 ऑन बोर्ड. या षटकातील लास्ट बॉल 19 चेंडू 42 धावा. गोलंदाज शैलेशला पहिल्या चेंडूवर षटकार लागला. ज्या पद्धतीने फटका खेळला होता अजय भोईरनी आणि दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा नामी संधी होती परंतु इकडे पहा या शेवटच्या चेंडूवर ही संधी सोडत नाही आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय 10 धावा. गडी बाद झाले 2. फलंदाज मैदानाच्या आत जातोय तो मात्र जयेश. धावसंख्या फलकावर 10 वर 2. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाजाने, कौतुक करेल मी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे आतापर्यंत 10. माझा प्रेक्षक लगातार या स्पर्धेला एका उंचीवर नेण्याचं काम करतायत आणि त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. तुम्ही अजूनही श्रीला व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ऋषभ येतो गोलंदाजीसाठी. ज्या ऋषभनी फलंदाजीमध्ये जास्त कमाल धमाल दाखवली नाही तो गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या फलकावर आहे 10. युवा मासवण विरुद्ध आर्यन शिरगाव असा हा मॅच चालू आहे. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3. यानंतर चौथा मॅच आपल्या भेटीला येईल जिकडे दोन्ही संघ तयार असतील. ऋषभचा पहिला चेंडू त्यावर मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही आणि या चेंडूवर येतोय हा अजून एक झटका. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला अजय धानवा बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा विचार केला 10 वर 3 सध्याची स्थिती आणि गडी बाद झालाय आतापर्यंत 3. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर विकेट, सिंगल, डबल, सिंगल, विकेट, विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या राहुल. या इकडे 10 वर 3 सध्याची स्थिती युवा मासवनसाठी तरी चांगली नाहीये. इथून युवा मासवनला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर फलंदाजाला सांगावं लागेल की ऑल इज वेल, आम्ही ही मॅच कंप्लीट करू शकतो आणि हा विश्वास ठेवावा लागणार आहे. विश्वास ठेवला तर मॅच ऑन होईल. पुन्हा एकदा चेंडू हवेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. 2 चल मैं आया. विकेट नंबर 4 डाउन. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 10 वर 4 आणि फलंदाज मात्र थांबत नाहीयेत. एक मात्र फलंदाज ज्यांनी 6 धावा केल्या तो मात्र अजय भोईर. त्यानंतर जो फलंदाज येतोय तो फक्त हजेरी लावतोय आणि बाहेर येतोय. तसं मगाशी मी MSD चा तो डायलॉगचा उच्चार केला होता की चिंटू आ रे हो, चिंटू जा रे हो. असंच काहीतरी सध्या होतंय युवा मासवण बरोबर. 10 वर 4 सध्याची स्थिती. या मात्र चेंडूला येऊन दिलं. थोडा वेळ होता. सॉफ्ट हँडनी चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 11 ऑन बोर्ड 11. 4 गडी बाद. युवा मासवण जेव्हा गोलंदाजी करत होते पहिल्या 2 षटकात अशाच काहीतरी स्थितीत सापडला होता आर्यन शिरगाव. आर्यन शिरगावच्या 2 षटकात पहिल्या धावा झाल्याच नव्हत्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकानंतर मॅच बदलला. इकडे मात्र हेलिकॉप्टर उडवलं. चेंडू सीमारेषा पार. एका हातात आमच्या क्षेत्र खेळाडूंनी झेल सुद्धा. ज्या पद्धतीचा तिकडे तो झेल घेतला गेला आमच्या प्रेक्षकांनी खूप चांगला झेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 17 वर 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल्स. मॅच कधीही कुठेही फिरू शकते. आपण नेहमी म्हणतो
की क्रिकेटमध्ये पलक झपकती परिस्थिती बदल जाती है. इकडे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन पर्यंत पोहोचले नाही. डॉट बॉल. समीकरण म्हणते 13 चेंडू 35 धावा. 13-35. जे 5चे 5 षटकार लागले ना ते खूप महत्वाचे ठरले 12 बॉल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये. इकडे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. ओव्हर संपते आतापर्यंत 2 षटकार 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडू धावाव्यात त्या 35 धावा काढल्या जाणार का? कारण आपण जर पहिल्या इनिंगचा विचार केला ना, पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ 38 धावा या काढल्या गेल्या. त्याच्यामध्ये 5 षटकार, त्याच्यानंतर 1 वाईड, 1 ट्रिपल आणि 2 डबल हे विश्लेषण होतं. आता संघाकडून पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश. 2 षटक 35 धावांची गरज. 12-35. पहिला चेंडू खराब शॉट सिलेक्शन दीपक कडून. डॉट बॉल. जय स्ट्राइक वर येणार का? 11 चेंडू 35 धावा. युवा मासवन या मॅच मध्ये तरी सध्या बॅकफुट वर आहे. चेंडूला येऊन दिला, फक्त दिशा दिली, 1 धाव पूर्ण केली जाईल. एकच धावेवर समाधान. आता जयेश सांगतोय मी स्ट्राइक घेतो आणि या मॅच मध्ये काहीतरी उलटपालट करतो, कारण गरज आहे मोठ्या फटकांची. 10 चेंडू 34 धावा. जे 5 षटकार लागले होते आधीच्या इनिंग मध्ये तसंच काहीतरी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. इकडे मात्र या फटक्याने कृष्णा लक्ष्मण सातपुरीची आठवण झाली. कृष्णा असेच फटके मारतो झोपून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 24. आणि पुन्हा एकदा मी मगाशीच म्हटलं की पलक झपकती परिस्थिती बदल जाती आहे आणि तसंच काहीतरी पाहायला मिळणार का? आठ चेंडू 22 धावा. मॅचची मॅच. पहिलाच इनिंगचा आपण विचार केला, पहिल्या इनिंग मध्ये अशीच मॅच बदलली होती खरं तर. इकडे मात्र हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. वाईट नाहीये, आपण ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला त्या हिशोबाने हा चेंडू डॉट आहे. आणि आता समीकरण म्हणते 7 चेंडू 22. स्ट्राइक घेणार की मोठा फटका खेळणार हाही महत्वाचा विषय. ओ काय फटका सजवलाय. चेंडू सीमा पार षटकार. रिप्ले मध्ये बघा काय झालंय. एकंदरीत फलंदाज ज्या पद्धतीने पडलाय. सोळा धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. इथे सुपर ओव्हरची संधी निर्माण होणार आहे. युवा मासवन विरुद्ध आर्यन शिरगाव हा हाय ओल्टेज सामना. जिकडे 5च्या स्पर्धेचा विजेतेपद ज्यांनी पटकावलं होतं ते मात्र तोच संघ या मैदानात खेळताना दिसतोय, त्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठ्या आशेने पाहिलं जाईल. तर दुसऱ्या बाजूला युवा मासवन संघ जो या मॅच मध्ये खूप काही कमाल धमाल करतोय, खास करून फलंदाज जयेश. आपण पहिल्या इनिंगचा विचार केला ना या मॅचचा, तर तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 षटकार आले होते. सेम तुम्ही या इनिंग मध्ये पाहिलं. या इनिंग मध्ये पण तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 षटकार आले. लगातार 2 आणि 1 डॉट आणि षटकार.
सेम सेम टू सेम चालू आहे. आता काय शेवटचं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल? अभय. आता याला भय असणार का की हा अभय कोणताही भय न ठेवता म्हणजेच अभयपणे गोलंदाजी करेल? समीकरण म्हणते 6 चेंडू 16 धावा. 6-16. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा पार. बघता बघता चेंडू पार आर पार. षटकार. डीजे चेंडू म्हणतात 5 चेंडू 10 धावा. 5-10. दीपकने सांगितलं मीही फलंदाजी करू शकतो. पहिल्या 3 चेंडू तो अडखळत होता पण या चौथ्या चेंडूवर षटकार खेचून त्यांनी सांगितलंय की मीही फलंदाजी चांगली करू शकतो. 5-10. आता मात्र हा चेंडू निर्धाव जाऊ शकला असता परंतु सॅक्रिफाईस करावं लागेल विकेट. दीपकने त्याचं काम केलं असं मी म्हणेल माझ्या पद्धतीने तरी. आणि विकेट येतोय. डीजे वाजतोय. आता 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10. चार 10. पहिला चेंडू अंगावर आहे. इकडे मात्र एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इकडे मात्र सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. विकेट. विकेट. नऊ धावा. 3-9. मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा पार. षटकार. फ्लॅट 6. दोन चेंडू 3 धावा. आणि जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 2 मध्ये 3. 49 49 धावा 6 विकेट. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आर्यन शिरगाव या मॅच मध्ये बॅकफुटवर पण गोलंदाज खराब गोलंदाजी म्हणेल मी शेवटच्या षटकात. यावी मात्र मॅच क्लिअर करतोय. वेल प्लेड.